शिमग्याला 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 जायाचा शिमग्याला. आणि हे मोठा मान आहे की एक देवीकडून आपल्याला मान येते, देवी आपल्या घरी येते, हा एक मोठा मान आहे. 25 ते 30 वर्ष झाली अशा पद्धतीने डेकोरेशन इथं केलं जात आहे. शिमगा पण आलाय, रमजान पण आलाय, त्यांचा पण सण, आमचा पण सण, आणि अशा काळात आम्ही एकत्र येऊन मिळतो आणि एकत्र शिमगा हा उत्सव करतोय. ही खूप खुशीची गोष्ट आहे, उत्सवाची गोष्ट आहे. आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कसं मानलं जातं आपल्या श्रीदेव सोमेश्वर आणि करंजीला ते आपण पाहूया. मित्रांनो, चिपळूणात झालेली आहे शिमग्याला सुरुवात. आता आपण आलोय ते श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या मंदिरात. चला जाऊया आणि आजचा पहिला दिवस एन्जॉय करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपले भरपूर पार्ट येणार आहेत. चला तर मग जाऊया आता डायरेक्ट मंदिरात. मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आत्ता शिमगा चौटे बाहेर पडले. आता पालखी जाणार आहे ती पहिला मान ज्यांचा आहे म्हणजेच चौगुले बांधव यांच्या घरी जाणार आहे. पण त्यापूर्वी आपण कशी धमाल करतो ना ती बघूया. आत्ता आलोय दर्शनासाठी. चला पहिलं आईचं दर्शन घेऊया आणि येसूचं दर्शन घेऊया. मित्रांनो, मागे आहेत ना शेकडो ढोल आले. हे बघा, तुम्ही बघता इथं भरपूर ढोल आले. ढोलचं पथक पहिलं तिकडे खाली गेलं आणि शेवटच्या तिकडे आहे, त्याच्या मागे आपले 2 पालखी आहेत. जाम उत्साह आलाय. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता तुम्ही येसूचा नाच पाहिला, त्यानंतर पालख्या बाहेर पडल्यात, काठीवर पालखी नाचवली ते पाहिलं. आता आपण चाललोय ते चौगुले बांधवांच्या इथे. चौगुले बांधवांच्या इथे त्यांची मानाची ओटी भरली जाईल. आजच्या व्हिडिओत तुम्हाला हे सगळं पाहायला भेटणार आहे. आपल्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कसं मानलं जातं आपल्या श्रीदेव सोमेश्वर आणि करंजीला ते आपण पाहूया. मित्रांनो, काल रात्री आपण इथं आलेलो, पण तयारी चालू होती. आत्ता बघा कसलं भारी वाटतंय. हे गेट तयार केलं आहे ना, सुंदर वाटतंय. श्री गणेश मित्र मंडळ गोळकोट सोप्या गोष्टींनी केलं आहे. हे प्लायवूड आहे छोटे छोटे, त्यानंतर आतमध्ये फ्लेक्स नाही केले, पण असलं वाटतंय ना की आपण एखाद्या मंदिरात आलो असं वाटतंय. आणि सगळे छोटे मोठे सगळे इथं आलेत आपला शिमगा एन्जॉय करायला. आणि सोबतच संपूर्ण चिपळूणात म्हणण्यापेक्षा संपूर्ण कोकणात दरवर्षी आयडियल जे डेकोरेशन असतं, इको फ्रेंडली डेकोरेशन असतं, ते आपल्या इथं असतं. हे बघा, हे आहेत ना आपल्याला शाळेत बघा शिकवायचे हे डेकोरेशन, कागदी डेकोरेशन करायचं. गेली जवळजवळ माझ्यानुसार 25 ते 30 वर्ष झाली अशा पद्धतीने डेकोरेशन इथं केलं जातं आहे. जाम भारी वाटतं आहे बघा. वेगवेगळ्या कलरचं, लाल असेल, पांढरं असेल, हिरवं असेल, भगवं असेल, गुलाबी असेल, असं सगळ्या प्रकारचं डेकोरेशन, कलरफुल डेकोरेशन आपल्याला इथं श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमग्यात पाहायला मिळतं. काय म्हणता? नमस्कार, मी साहिल लकाने. हा आमचा निखिल दादा मित्र आहे. धन्यवाद.
आज रात्रभर तू आहेस. भेटूया रात्री मापातल्या जत्रे. मित्रांनो, पालखी जेव्हा बाहेर पडते त्यानंतर अनेक भाविक असतात. दुपारची वेळ असते आणि त्याच्याच रिलीफ भेटण्यासाठी आहे ना इथे गावकऱ्यांकडून बघा असं सरबत वाटप केलेलं असतं. आता आम्ही सगळे पुढे आलोय, सगळे क्रिएटर्स आहेत. बोला कर्जाबाई सोमाजीचं. मित्रांनो, फुल धमाल मजा मस्ती असणार आहे. आता थोड्याच वेळात आपण जाऊया आजच्या व्हिडिओचा जे हायलाइटेड पॉईंट आहे, मेन पॉईंट आहे तिथे जाण्यासाठी. म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपण श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवात कसं पाळतो ना ते बघण्यासाठी तिथे जातो आपण चौगुले बांधवायचे इथे. आता पालखी देवळातून निघाली असून येथील जे चौगुले मानकरी आहेत त्यांच्याकडची मानाची आरती होईल आणि त्यानंतर देवी पालखी ही होम लावून गोविंदगडावरती तिचं प्रयाण होईल. गोविंदगडावरती तिथे जे जगताप कुटुंबीय आहेत त्यांची मानाची आरती तिथं होईल आणि त्यानंतर पालखी शिंदेवाडी मार्गे पेठमाप ब्रिज जो आहे तिथे पेठमाप भागात जाण्यासाठी देवीचं माहेरघर पेठमाप तिकडे जाण्यासाठी पालखीची मार्गक्रमण होईल. खबरदार. खूप खूप शुभेच्छा. ह्या पण मला सांभाळायला पाहिजे. माझे सर्व पाहुणे आहेत का? माझे पाहुणे आहेत सर्व. आल्याबद्दल धन्यवाद. की हा मान आम्हाला देवीकडून आहे आणि हे मोठा मान आहे की एक देवीकडून आपल्याला मान येते, देवी आपल्या घरी येते, हा एक मोठा मान आहे. आणि ह्या मान ह्यासाठी ह्या आहे की काही कालपुढे काही खूप वर्षपूर्वी जेव्हा हे वार वगैरे व्हायचे जेव्हा त्या काळातला हे होतं की तिचं सोनं नाणं होतं तर सेफ नव्हतं. मग त्या लोकांनी हे हँडओव्हर केलं की आम्ही ह्या गावाचं हे घर जे आहे हे चोगले बंधू जे घर आमचं घर आहे हे खोतीचं घर आहे. ह्या गावाचे खूप लोक ओळखतात त्या खोतीचं घर. तर त्यांनी आमच्यावर विश्वास करून आमच्याकडे हे सोनं नाणं जेवढं होतं हे सोनं नाणं आमच्याकडे आमच्या वडिलांच्याकडे आणून ठेवलं आणि बरीच वर्ष ते सोनं नाणं आमच्याकडे होतं. जेव्हा शिमगा असायचा परत तिला जायचं, ती घालायची, परत ते सोनं आमच्याकडे यायचं. असं चालत राहिलं, किती वर्ष चालत राहिलं. एक वेळ अशी आली की तुमची मग ती कमिटी बनली आणि वगैरे झालं आणि मग कोर्टाचं हे झालं, बँकेचं हे सुरू झालं. त्याच्यानंतर आमच्या गाव जे राजे पंजे होते त्यांनी स्वतःहून तुमच्याकडे हँडओव्हर केलं की तुमची वस्तू आहे, तुमची अमानत आहे, ही तुमच्याकडे तुम्ही परत घ्या. आणि तो दिवस आहे ना आजचा दिवस आहे. हे जो मान आहे तो आमच्याकडे चालू की देवी जेव्हा पण शिमगा चालू होतो हा शिमगा जोपर्यंत आमच्या घरातून सुरू नाही झालाय, इथं जशी आता पण तुम्ही बघितले असाल की सरांनी मला विचारलं की आम्ही जाऊ का. हे आमचे जुने काळातले लोक पण जे खोत लोक ज्यांना होते त्याला बसायला ते लोक विचारायचे की आम्ही जाऊ का. मग इथून शिमगा सुरुवात होतं. तर मला पण विचारलं त्यांनी, मी म्हणलं तुम्ही ह्या तुम्ही आला, मी थँक्स म्हणलं त्यांना आणि जायचं त्यांना हे केले. साधारण तुमच्या मागच्या कोणत्या पिढीपर्यंत हे दागिने सांभाळले जात होते? आजोबा पणजोबा? आता माझ्या आठवणीचे म्हणजे माझे आता वडील 2021 ला एक्सपायर झाले. त्यांची वय जवळपास 90 वर्ष होती. त्यांनी हे 90 वर्ष सर्व बघितलं. त्यांच्या आधी किती होते ते मला माहिती नाही, पण ही मी जसं पिढीचं ऐकलं तर मागच्या वेळी मी चिपळूणकर सर म्हणत होते हे बरेच एक 500,000 वर्षापासून
की किती त्यांनी सांगितले की त्या काळापासून हे ते आहे, म्हणजे संबंध इथले आहेत. मग जुनी मला एक्झॅक्ट मी तुम्हाला हे पण नाही सांगू शकत की फेकू सगळं असं की एवढी वर्ष एवढी, पण खूप वर्षे झालेली आहेत. हे संबंध हिंदू मुस्लिम एकताचे खरं मी लोकांना हे मेसेज देईन की कुणाला जर बघायचं असलं तर की तुम्ही गोळकोटला या आणि हे बघा की हिंदू मुस्लिम एकता काय असते ते ह्या शिमग्यात येऊन बघा तुम्ही. तुमच्या कुटुंबाचा परिचय द्या. माझा परिचय, मी नईम चोगले. माझे वडील होते अब्दुर्रहमान चोगले, ते एक्सपायर झाले जसं मी सांगितलं की 2021ला. त्यांचे वडील होते सराजुद्दीन चोगले. त्यांचे आमचे इथे काका होते, ते होत होते ते इब्राहिम चोगले. त्याचे एक होते आणखी त्याच्या पुढे खुदबुद्दीन चोगले. 4 पिढी तर मला आठवणीत आहेत. त्याच्या पुढची आठवण मला पण त्याची हिस्ट्री नाही आहे. ते त्याची आधीची हिस्ट्री काय मला माहिती नाही की 4 हिस्ट्रीपासून मी जर माझे एवढे मला 57 वर्ष मी बघतोय, माझ्या वडिलांनी 90 वर्ष बघितले, त्याच्या आधीच्या लोकांनी करत राहिलं. आणि मी लोकांना मेसेज देईन की असंच मिळून जुळून हे शिमगा आहे आणि हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज आहे, एकत्र होणं, खूप एकत्र राहायचं. ज्यावेळी दोन्ही पालख्या आपल्या घराजवळ येतात त्यावेळी आपल्याकडून नेमक्या कशा पद्धतीने त्याचं स्वागत पूजा अर्चा होते? आता मी तुम्हाला सांगतो की त्याची एक थाळी तयार केली जाते पूजा अर्चेची. त्याच्यातले नारळ असतो, पानं असतात, सुपारी असते, अगरबत्त्या असतात. ह्या पद्धतीची एक आमची वहिनी आहे, ती आम्हाला खूप सपोर्ट करते. ते आमच्या इथे कायम असते ती, तर ते आम्हाला सपोर्ट करते आणि आम्हाला गाईड करते की असं करा, असं करा, असं करा. मग त्याची तयारी आमची आधीपासूनच असते आणि एक दिवस आधीची थाळी ती तयार आमची असते. सध्या रमजान महिना सुरू झालेला आहे. जी, रमजान महिना सुरू झालेला रोजे आहेत, त्याचप्रमाणे हिंदूंचे सणही सुरू होत आहेत. सगळीकडे शिमगोत्सव बरोबर सुरू बरोबर असते. बरोबर. तर हे जे हिंदू मुस्लिम ऐक्यत्वाची भावना आहे, आपण एकत्र सण साजरे करत असो कुठलेही, तर त्याविषयी काय सांगाल एक मुस्लिम भाविक या नात्याने? मी तुम्हाला आता आधी पण तेच सांगितलं की शिमगा पण आलाय, रमजान पण आलाय, त्यांचा पण सण, आमचा पण सण. आणि अशा काळात आम्ही एकत्र येऊन मिळतो आणि एकत्र शिमगा हा उत्सव करतोय. ही खूप खुशीची गोष्ट आहे, उत्सवाची गोष्ट आहे. असंच मी पिढ्यांना लोकांना, येणाऱ्या लोकांना मेसेज देईन की असंच मिळून राहा आणि असंच करत राहा. मित्रांनो, प्रत्येक वर्षी मी सांगत असतो श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीचा आपला हा शिमगा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं आणि प्रत्येक वेळी त्याची अनुभूती पाहायला मिळते. आता तुम्ही बघितलं असेल, आपण तिथे त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली, देवीची ओटी कशी भरली ते बघितली. आणि फक्त ओटी भरण्यापुरतं किंवा आला इतके वर्ष मान चालू आहे आपला म्हणून तो पाळायचा म्हणून पाळायचा असं नाही. इतक्या भावनेने आता रोजे चालू आहेत, रमजान महिना आहे, तरीसुद्धा वेळात वेळ काढून आमच्यासाठी सरबत वगैरे घेऊन आले. काका सरबत घेतला नाही. त्यानंतर आपण जी ढोलकऱ्यांना पोच देत होती, प्रत्येक ढोलकऱ्यांना पोच दिला नाही. त्यासोबतच वर्गणी फाडला नाही, पावती देवीची फाडला नाही. असं नाही की फक्त करायचं म्हणून करायचं असं नाही, तर इथे ॲक्च्युअलमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक लागलं जातं. जसा आपला शिरगाव कुंभारली पोफळीचा श्री महाकालीचा शिमगोत्सव असतो, तिथेसुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. तसाच आहे आपला श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगा. चला आता जाणून घेऊया इथले स्थायिक आहेत ते रोहित याच्याकडून थोडक्यात. रोहित, तू गेली 2-3 वर्ष पुण्यात होतास. बरोबर. इथला अनुभव होता 2-3 वर्ष मिस झालेला, पण कसं वाटतं तुला? गेले 2-3 वर्ष माझा इथला अनुभव मिस झाला होता, कारण इथं पहिले आपली मानाची ओटी आरती केली जाते मशिदीजवळ आणि खूप जण हे बघून येतात की नक्की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक नक्की काय ती बघण्यासाठी भाविक दूरून येतात. कारण आपण फक्त व्हिडिओमध्ये रीलमध्ये बघतो की चिपळूणचा जो करंजेश्वरीचा शिमगा आहे तो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे, पण फक्त रीलमध्ये नाही तर प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी गेलात की त्या लोकांची वागण्याची बोलण्याची पद्धत जी आहे ना ती वर्षानुवर्ष जोडलेली आहे. आणि हेच मुलात हेच शिमगा महोत्सवाचं काय सार्थक झाल्यासारखं आहे, कारण ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम आपण एकाने जो एखादा सण साजरा करतो तो नक्कीच तो जल्लोषातच होणार आहे. तर आता असाच पहिला दिवस चालू आहे आणि शिमग्याची धामधूम तुम्ही बघताय. मित्रांनो, पहिला दिवस असला तरी आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपली पहिली मानाची होळी आणि त्यानंतर जाणार आहे आपल्या रोहितच्या घराच्या समोरून पालखी आणि तिथून आपल्या किल्ल्यावर. चला, पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला संक्षिप्त स्वरूप सांगितलं आहे. पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.